नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या अध्यात्मामध्ये नामजप याला फार मोठे स्थान आहे. संत ऋषी यांनी नेहमी सांगितलेले आहे की युग कितीही बदलले, काळ कितीही पुढे गेला, तरी भगवंताचे नाव हेच खऱ्या अर्थाने कलियुगातील आधार आहे. भगवंताचे नाव घेतल्याने मनशांती, समाधान आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात. धार्मिक आणि आध्यात्मिक साधनेमध्ये नामजप हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नामजप करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की जपमाळेवर जप करणे, मनातल्या मनामध्ये मंत्राचा जप करणे किंवा सामूहिकरित्या जप करणे. या सर्वांपैकी एक विशेष साधना म्हणजे लिखित नामजप. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की लिखित नामजप काय असतो, तो कसा करावा, त्याचे महत्त्व काय आहे आणि स्वामींचा लिखित नामजप केल्याने काय होते. लिखित नामजप काय असतो? लिखित नामजप म्हणजे एखाद्या देवतेचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये, वहीमध्ये एकाग्र चित्ताने एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये लिहिणे, यालाच म्हणतात लिखित नामजप. अशा प्रकारे जप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर, भक्तावर 1000 पटीने वाढतो. ही एक प्रकारची साधना आहे जिच्यामध्ये हात, मन, डोळे आणि बुद्धी सर्व एकत्रित काम करतात. आपण जेव्हा नाम लिहायला बसतो तेव्हा हाताने लेखन सुरू होते, डोळे त्या अक्षरांवर स्थिर होतात, मन त्या नावाशी एकरूप होऊ लागते आणि बुद्धी त्या नामाचा अर्थ, त्यातील शक्ती लक्षात ठेवते. यामुळे ही साधना एकाच वेळेला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर परिणाम घडवते. ही साधना दिसायला जरी सोपी वाटली तरी तिचा परिणाम मन, बुद्धी आणि जीवनावर खूप खोलवर होतो. आता बघूया की लिखित नामजपाचे महत्त्व काय आहे. लिखित नामजपामुळे मनाची एकाग्रता वाढते. आजच्या काळामध्ये मन खूप चंचल झाले आहे. मोबाईल, सोशल मीडिया, कामाचा ताण, स्पर्धा या सगळ्यांमध्ये मन शांत राहणे अवघड झाले आहे. लिखित नामजपामध्ये आपण प्रत्येक अक्षर नीट लिहितो, त्यामुळे मन एका जागी स्थिर होते. लिखित नामजपाची सेवा आपल्याला शिस्त आणि संयम शिकवते. रोज ठराविक वेळेला लिहिण्याची सवय लावली की आपल्यामध्ये शिस्त आणि संयम निर्माण होतो. हळूहळू जीवनामध्ये सातत्य येते आणि इतर कामातही नियोजनबद्धता वाढते. ज्या नावाचा आपण जप करतो ते नाव आपल्यामध्ये सकारात्मक संस्कार निर्माण करते. आपण जे वारंवार नाम लिहितो ते आपल्या अवचेतन मनावरही खोलवर प्रभाव करते. यामुळे आपल्या विचार प्रक्रियेमध्ये आणि स्वभावामध्ये हळूहळू बदल घडतो. जर आपण लिखित नामजप 1 वर्षापेक्षा जास्त रोज नित्यनेमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो. इतकी आपल्या मनाची ताकद वाढते. लिखित नामजप सतत करत राहिल्याने स्वामींच्या नावाची गोडी लागते. लिखित नामजप हे जणू दैवी ऊर्जेला बोलवण्याचे साधनच आहे. आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित नामजप करताना मन स्थिर होते आणि मनाची एकाग्रता भंग होण्याची शक्यता कमी असते. मनाची अस्थिरता कमी झाल्यामुळे निर्णय क्षमता वाढते आणि आयुष्यामध्ये समाधान आणि आनंद वाढतो. आता पाहूया की लिखित नामजप करण्याची पद्धत काय असते. तुम्ही कुठल्याही देवतेचा लिखित नामजप करू शकता. नामजप करण्यासाठी एखादी साधी नवीन वही किंवा नामलेखन वही घ्यावी. अनेक आध्यात्मिक संस्थांमध्ये विशेष नामजप वह्या उपलब्ध असतात. स्वामींची ही लिखित नामजपाची पुस्तिका मी अक्कलकोट इथे घेतलेली होती. लिखित नामजपाचे पावित्र्य राखण्यासाठी ठराविक वेळ आणि जागा ठरवावी. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधीही तुम्ही लिखित नामजप करू शकता. शक्यतो ही सेवा देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर बसून केली तर उत्तमच आहे. पण जर तुम्हाला प्रत्येक वेळेला तसे करणे शक्य नसेल तर घरामधली कुठलीही स्वच्छ जागा निवडावी. जर तुम्हाला स्वामींची ही पुस्तिका मिळाली नाही तर तुम्ही कोणत्याही नवीन कोऱ्या वहीमध्ये अशा पद्धतीने कॉलम काढून लिखाण करू शकता. ते दिसायलाही स्वच्छ आणि नीटनेटके दिसते. या पुस्तिकेच्या मागे काही नियमावली लिहिलेली आहे. तर त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की लिखित नामजपासाठी लाल बॉलपॉईंट पेन वापरावा, कारण लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. लाल किंवा भगवा रंग ऊर्जा, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो. पण याचा अर्थ असा नाही की इतर रंगाने लिहिले तर नामजप कमी प्रभावी होतो. तुम्ही इतरही पेन वापरू शकता. लाल पेन मिळाला नाही तर नाम लिहिणे थांबवू नये. महत्त्वाचे म्हणजे नित्यनेमाने, श्रद्धेने आणि प्रेमाने लिखित नामजप करावा. जर तुम्हाला लाल रंगामध्ये लिहिल्यावर आध्यात्मिक समाधान आणि जास्त एकाग्रता वाटत असेल तर तो रंग वापरावा. नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे. घाईघाईमध्ये नामजप लिहू नये. स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा. एखादे नाव चुकले तर ते नाव तसेच राहू द्यावे आणि परत नवीन नाव लिहावे.
गणपती बाप्पांचे स्मरण करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी. रोजची नामजपाची संख्या निश्चित करावी. रोज 108 वेळा किंवा 1 पान किंवा 5 मिनिटे अशी संख्या ठरवावी. नामजप लिहिताना स्वच्छता ठेवावी. शक्यतो हातपाय तोंड धुवून जप लिहिण्यास बसावे. या पुस्तिकेचे पावित्र्य ठेवावे. त्यामुळे मांसाहार करून किंवा कुटुंबामध्ये सुतक वृद्धी असल्यास नामजप लिहू नये. नामजप लिहित असताना इतरांशी मध्येच बोलू नये. अर्धवट नामजप लिहू नये. दररोजची संख्या व्यवस्थित पूर्ण करावी. नामजप करताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे. रोज न चुकता नामजप पूर्ण करावा. काही महिने झाले की तुम्ही रोजची पानेही पाडवू शकता. नामजप वही घरामध्ये योग्य जागी ठेवावी. तिची पाने खराब करू नये. तुम्ही लिखित नामजपाच्या सेवेचा संकल्पही घेऊ शकता किंवा फक्त स्वामींची सेवा म्हणूनही नामजप करू शकता. नामजप पूर्ण झाल्यावर आपल्या लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणून अक्षता, पाणी, गंध, हळद कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करून पूजा करावी. नामजपाची वही लिहून पूर्ण झाल्यावर तुम्ही ही वही समाधीमठ अक्कलकोट, वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट किंवा अन्नछत्र मंडळ अक्कलकोट इथे अर्पण करू शकता. तिथे जाणे शक्य नसेल तर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये अर्पण करावी किंवा श्रीराम, श्रीकृष्ण भगवान, मारुतीराया, देवी इत्यादी मंदिरांच्या पायाभरणीच्या वेळी किंवा वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये अर्पण करावी. यामधले काहीच करणे शक्य नसेल तर आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता. ही आपली एक प्रकारची संपत्तीच असते. त्यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही, ती खराब होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. अनेक वेळेला या लिखित नामजपाच्या पुस्तिका आपल्या भविष्यातील पिढ्यांनाही प्रेरणा देतात. ही एक प्रकारची भक्तीची लेखी नोंद असते. लिखित नामजप म्हणजे आध्यात्मिक बँकेत साठवलेला खजिनाच आहे. संकटामध्ये हाच साठा आपल्याला आधार देतो. लिखित नामजपात लिहिलेले प्रत्येक अक्षर जणू एखाद्या मंत्रासारखे कार्य करते. लिखित नामजपाचे दर्शनसुद्धा आपल्या मनाला समाधान देते. आपल्या जपाची नोंद वहीमध्ये होत असल्याने साधनेचे प्रमाण स्पष्ट दिसते आणि आपल्याला सतत सेवा करण्याची प्रेरणा मिळत राहते. महाराजांच्या नावाचा लिखित नामजप केला तर काय होते? जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असे नाम लिहितो तेव्हा आपण प्रत्यक्षात स्वामींशी संवाद साधत असतो. प्रत्येक नाम हे आशीर्वादाचे बीज आहे. जितके जास्त बीज पेराल तितकी जास्त फळे मिळतील. स्वामींचे नाव लिहिल्याने आयुष्यातील अडथळे कमी होतात, कारण आपण स्वामींवर विश्वास ठेवून कर्म करतो. नामजप हे सततचे पुण्यकर्म आहे. त्यामुळे लिखित नामजपाने आपले जुने पाप किंवा दुष्कर्म हळूहळू कमी होते. हे लिहिलेले नाम म्हणजे आपली सततची प्रार्थना असते. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की लिखित नामजप केल्याने कठीण प्रसंगातही त्यांना चमत्कारिकरित्या मदत मिळाली. जो व्यक्ती स्वामींची ही लिखित नामजपाची सेवा करतो त्या व्यक्तीवर स्वामींची विशेष कृपा राहते. जीवनातील अडचणी कमी होतात. नामजपाची वही घरात ठेवल्याने वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते. नामजप हे साधनेसारखे आहे. स्वामींचे नाव लिहिताना आपण त्यांच्याशी जोडले जातो आणि आपल्या भक्तीची ताकद वाढते. श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण दत्तावतारी असल्याने त्यांचे नाव लिहिणाऱ्याला जीवनामध्ये आवश्यक साधन संपत्ती मिळते. आर्थिक अडचणींमधून हळूहळू मार्ग निघतो. लिखित नामजपाची वही एक प्रकारे सुरक्षा कवच असते. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. स्वामींचे नाव हे दिव्य शक्ती आहे. प्रत्येक अक्षरामध्ये स्वामींचे चैतन्य आहे. त्यामुळे स्वामींचे नाम लिहिल्याने त्या शक्तीचा लाभ भक्ताला होतो. मुलांना लहानपणापासून लिखित नामजपाची सवय लावली तर त्यांचा स्वभावही शांत, संयमी आणि आध्यात्मिक बनतो. स्वामींच्या नामाची लिखित नामजपाची वही म्हणजे जणू भक्तीची अमूल्य संपत्ती आहे. आपल्याबरोबर आपल्या घरातील लोकांनाही त्याचा लाभ होतो. श्री स्वामी समर्थ हे नाम आपण जितक्या वेळा लिहितो तितक्या वेळेला ते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवते. स्वामींचा लिखित नामजप केल्याने जीवनामध्ये शांती, बळ, श्रद्धा आणि स्वामींची दिव्य कृपा अनुभवायला मिळते. लिखित नामजपाची ही सेवा एक साधी पण अतिशय प्रभावी साधना आहे. जो कोणी रोज थोडा वेळ नाम लिहिण्याची सवय लावेल त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणारच. भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो. अनेक ठिकाणी लिखित नामजपाच्या वही स्वीकारणाऱ्या बँक आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की लिखित नामजप काय असतो, त्याचे महत्त्व काय आहे, तो कसा केला जातो आणि स्वामींचा लिखित नामजप केल्याने काय होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.
आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.